नमस्कार सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये 100% अनुदानित अल्पसंख्याक संस्था शिक्षक भरती जाहिरात पाहणार आहोत. पाहिजेत अल्पसंख्याक दर्जाप्राप्त 100% अनुदानित. 1 नंबर शाळेचे नाव दिले आहे लिसिट हायस्कूल तथा ज्युनियर कॉलेज, अरसोडा वार्ड, आरमोरी तालुका आरमोरी, जिल्हा गडचिरोली. रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे. पद एक जागा भरण्यात येत आहे. वर्ग 9वी ते 10वी करिता, इयत्ता 9वी ते 10वी करिता. शैक्षणिक पात्रता एज्युकेशनल क्वालिफिकेशन BSc B.Ed जीवशास्त्र, BSc जीवशास्त्र B.Ed ही शैक्षणिक पात्रता आहे. वेतन शासकीय नियमाप्रमाणे. त्यानंतर 2 शाळेचे नाव दिले आहे लिसिट हायस्कूल, ॲड्रेस ठाणेगाव, तालुका आरमोरी, जिल्हा गडचिरोली. एक पद किंवा एक जागा भरण्यात येत आहे. वर्ग 9वी ते 10वी करिता, इयत्ता 9वी ते 10वी करिता. शैक्षणिक पात्रता आहे BA B.Ed मराठी, BA सब्जेक्ट मराठी B.Ed ही शैक्षणिक पात्रता आहे. वेतन शासकीय नियमाप्रमाणे. त्यानंतर एक पद भरण्यात येत आहे, एक जागा, वर्ग 5वी करिता. आणि शैक्षणिक पात्रता आहे HSC DTED चालेल किंवा HSC B.Ed. त्याचबरोबर TET टीचर एलिजिबिलिटी टेस्ट शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. TET उमेदवार मुलाखतीस उपस्थित न झाल्यास इतरांचा विचार करण्यात येईल. तर दिलेल्या शैक्षणिक पात्रतेबरोबर TET उमेदवार मुलाखतीस उपस्थित न झाल्यास किंवा TET पात्रताधारक किंवा TET उत्तीर्ण उमेदवार या ठिकाणी मुलाखतीला हजर किंवा उपस्थित न झाल्यास इतर उमेदवारांचा या ठिकाणी विचार करण्यात येणार आहे. म्हणजेच या ठिकाणी शैक्षणिक पात्रता HSC DTED किंवा HSC B.Ed, 12वी DTED किंवा 12वी B.Ed या उमेदवारांचा या ठिकाणी विचार करण्यात येणार आहे जेव्हा TET उमेदवार मुलाखतीस उपस्थित न झाल्यास. वेतन शासकीय नियमाप्रमाणे. इन्फॉर्मेशन सूचना. तरी पात्रताधारक इच्छुक स्त्री अथवा पुरुष उमेदवारांनी खालील पत्त्यावर दिनांक 29/3/2026, 29 मार्च 2026 रोज रविवारला सकाळी 11:30 ते दुपारी 3:30 वाजेपर्यंत या वेळात स्वखर्चाने आवश्यक कागदपत्रासह मुलाखतीस उपस्थित राहावे. चुरमुरा हे गाव आरमोरी ते गडचिरोली रोडवर आहे. तर या ठिकाणी उमेदवारांना सूचना आहे, जे कोणी पात्रताधारक इच्छुक उमेदवार आहेत, महिला असो की पुरुष असो, म्हणजे स्त्री अथवा पुरुष उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर दिनांक 29 मार्च 2026 रोज रविवारला मुलाखतीचा वेळ दिला आहे, सकाळी 11:30 ते दुपारी 3:30 वाजेपर्यंत. या दिलेल्या वेळात स्वखर्चाने उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रासह, आवश्यक एज्युकेशनल डॉक्युमेंटसह मुलाखतीस उपस्थित राहायचे आहे. आणि चुरमुरा हे गाव आरमोरी ते गडचिरोली रोडवर आहे. प्राचार्य श्री अनुकूल राजकुमार शेंडे, मुख्याध्यापिका कुमारी अर्चना यादवराव साळवे, संस्थापक श्री राजकुमार मुरलीधर शेंडे, ग्रामीण विकास शिक्षण संस्था, चुरमुरा, तालुका आरमोरी, जिल्हा गडचिरोली. रथ क्रमांक 2 लोकमान्य टिळक जनकल्याण शिक्षण संस्था, नागपूर. पाहिजेत अल्पसंख्याक संस्था. मित्रांनो, ही दिलेली संस्था अल्पसंख्याक संस्था आहे. संस्थेचे नाव दिले आहे लोकमान्य टिळक जनकल्याण शिक्षण संस्था, नागपूर. संस्थेअंतर्गत संचालित शाळेत संच मान्यतेनुसार शिक्षण विभागाने खालील अनुदानित मराठी माध्यमाच्या 100% अनुदानित शाळेत शिक्षकांची पदे मंजूर केली आहेत. तर या ठिकाणी संस्थेअंतर्गत संचलित शाळेत संच मान्यतेनुसार शिक्षण विभागाने खाली दिलेल्या अनुदानित मराठी माध्यमाच्या 100% अनुदानित शाळेत शिक्षकांची पदे मंजूर केलेली आहेत. त्यानुसार रिक्त असलेल्या पदावर खालील नमूद केलेल्या शैक्षणिक अर्हतेच्या अटींची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून दिनांक 15 एप्रिल 2026 पर्यंत ज्योतिबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, नवीन नंदनवन, हसनबाग रोड, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440024 या पत्त्यावर अर्ज मागवण्यात येत आहेत. तर उमेदवारांकडून जे कोणी उमेदवार पात्र उमेदवार आहेत, अशा उमेदवारांकडून 15 एप्रिल 2026 पर्यंत ज्योतिबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय ॲड्रेस दिला आहे. या ॲड्रेसवरती दिलेल्या पत्त्यावर अर्ज मागवण्यात येत आहेत. रिक्त पदाचा तपशील दिला आहे. अनुक्रमांक 1 शाळेचे नाव भगवती गर्ल्स हायस्कूल, नवीन नंदनवन, नागपूर. वेतन श्रेणी मानधन शासन नियमाप्रमाणे. पदाचे नाव दिले आहे डेसिग्नेशन शिक्षण सेवक, वर्ग 6वी ते 8वी करिता. पदाची संख्या एक जागा भरण्यात येत आहे. शिक्षण सेवक या पदाची वर्ग 6वी ते 8वी करिता किंवा इयत्ता 6वी ते 8वी करिता. शैक्षणिक अर्हता आहे, शैक्षणिक पात्रता एज्युकेशनल क्वालिफिकेशन BA D.Ed चालेल किंवा BA B.Ed चालेल.
त्याचबरोबर CTET म्हणजेच सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट म्हणजेच केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण पेपर 2 किंवा BA DED किंवा BA BEd बरोबरच TET म्हणजेच टीचर एलिजिबिलिटी टेस्ट शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण पेपर 2 ही शैक्षणिक पात्रता दिलेली आहे. वर्ग 6वी ते 8वी शिक्षण सेवक या पदाकरिता पद रिक्त होण्याचे कारण सेवानिवृत्तीमुळे या ठिकाणी पद रिक्त झाले आहे. त्यानंतर आहे अनुक्रमांक 2 शाळेचे नाव पल्लवी प्राथमिक विद्यालय नवीन नंदनवन नागपूर वेतन श्रेणी मानधन शासन नियमाप्रमाणे राहणार आहे. पदाचे नाव शिक्षण सेवक वर्ग 1 ते 5वी करिता. तर या ठिकाणी शिक्षण सेवक पद भरती करण्यात येत आहे इयत्ता 1 ते 5वी करिता. पदाची संख्या 1 जागा भरण्यात येत आहे आणि शाळेचे नाव आहे पल्लवी प्राथमिक विद्यालय नवीन नंदनवन नागपूर. या ठिकाणी वर्ग 1 ते 5वी करिता शिक्षण सेवक या पदासाठी शैक्षणिक अर्हता किंवा शैक्षणिक पात्रता दिली आहे HSC/DED CTET/TET उत्तीर्ण म्हणजेच 12th DED त्याचबरोबर CTET म्हणजे सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट पेपर 1 उत्तीर्ण किंवा 12th DED TET उत्तीर्ण म्हणजे टीचर एलिजिबिलिटी टेस्ट पेपर 1 उत्तीर्ण म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. दोन्ही परीक्षापैकी कोणतीही एक परीक्षा 12वी DED बरोबर उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. पद रिक्त होण्याचे कारण दिले आहे राजीनामा दिल्यामुळे रिक्त. तर जे कोणी शिक्षक या आधी होते या पदावर शिक्षण सेवक या पदावर किंवा या पदावर होते वर्ग 1 ते 5वी याकरिता त्यांनी राजीनामा दिल्यामुळे ही जागा या ठिकाणी रिक्त झाली आहे. शिक्षण सेवक वर्ग 1 ते 5वी या वर्गाकरिता रिक्त जागा झाली आहे. इन्फॉर्मेशन सूचना टिप संस्थेला अल्पसंख्याक दर्जा प्राप्त असल्यामुळे संस्थेअंतर्गत शाळेतील सर्व नियुक्ती खुल्या प्रवर्गातून करण्यात येत आहे. तर मित्रांनो संस्थेला अल्पसंख्याक दर्जा प्राप्त असल्यामुळे किंवा संस्था अल्पसंख्याक असल्यामुळे या ठिकाणी संस्थेअंतर्गत शाळेतील सर्व पदांच्या नियुक्ती खुल्या प्रवर्गातून करण्यात येत आहे. ओपन प्रवर्गातून किंवा ओपन कॅटेगरीतून करण्यात येत आहे. सचिव लोकमान्य टिळक जनकल्याण शिक्षण संस्था नागपूर. क्रमांक 3 टीचर्स वॉन्टेड शिक्षक पाहिजेत. शाळेचे नाव दिले आहे ऑक्झिन इंग्लिश स्कूल जिन्सी. रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे. फिजिक्स 1 जागा भरण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता BEd BSc MSc म्हणजेच BSc BEd चालेल किंवा MSc फिजिक्स BEd ही शैक्षणिक पात्रता आहे. त्यानंतर आहे पदाचे नाव किंवा विषय दिला आहे मॅथेमॅटिक्स 1 जागा गणित विषयाची 1 जागा भरण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता BSc मॅथेमॅटिक्स BEd चालेल किंवा MSc मॅथेमॅटिक्स BEd. त्यानंतर आहे विषय इंग्लिश एकूण 3 जागा भरण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता MA लिटरेचर BEd MA इंग्लिश लिटरेचर BEd ही शैक्षणिक पात्रता आहे इंग्लिश या विषयाकरिता. त्यानंतर इन्फॉर्मेशन सूचना स्किल दिले आहे फ्लुएंट इंग्लिश गुड कम्युनिकेशन चार्मिंग पर्सनॅलिटी पॅरेंट इंटरॅक्शन डिसिप्लिन अँड लीडरशिप स्कूल मॅनेजमेंट. तर या ठिकाणी कौशल्यामध्ये दिलेलं आहे उमेदवारांचे इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असणे आवश्यक आहे. फ्लुएंट इंग्लिश संवाद साधण्याची उत्तम कला चार्मिंग पर्सनॅलिटी पॅरेंट इंटरॅक्शन डिसिप्लिन आणि लीडरशिप आणि स्कूल मॅनेजमेंट ही कौशल्य उमेदवारांकडे असणे आवश्यक आहे. 1 पोस्ट ऑफ प्रिन्सिपल विथ गुड एक्सपिरियन्स आणि या ठिकाणी 1 जागा प्राचार्य किंवा प्रिन्सिपल या पदाची भरण्यात येत आहे. त्याचबरोबर त्यांच्याकडे चांगला अनुभव असायला पाहिजे. त्यानंतर पार्ट टाईम म्युझिक 1 जागा भरण्यात येत आहे. पार्ट टाईम स्पोर्ट्स 1 जागा भरण्यात येत आहे. पार्ट टाईम ड्रॉइंग टीचर 1 जागा भरण्यात येत आहे. वॉक इन इंटरव्ह्यू ऑन 29 मार्च 2026 टाईम 10 AM ऑनवर्ड्स. तर या ठिकाणी 29 मार्च 2026ला प्रत्यक्ष मुलाखत घेतली जाणार आहे. मुलाखतीचा टाईम 10 वाजेपासून मुलाखत या ठिकाणी सुरू होणार आहे. ॲड्रेस दिला आहे प्लॉट नंबर 6N12 हिमायत बाग छत्रपती संभाजी स्क्वेअर डॉक्टर काझी निहल अहमद. त्यांचा संपर्क क्रमांक दिला आहे मोबाईल नंबर डॉक्टर काझी निहल अहमद सरांचा 8446070744. जाहिरात क्रमांक 4 शाळेचे नाव दिले आहे ईस्ट पॉईंट स्कूल CBSE. मित्रांनो ही दिलेली शाळा CBSE शाळा आहे. शाळेचे नाव आहे ईस्ट पॉईंट स्कूल. ॲड्रेस दिला आहे शांती पार्क जयस्वाल इस्टेट खरबी नागपूर 440034.
CBSE ॲप्लिकेशन नंबर 11130760, स्कूल कोड 30677, invites applications for the following positions for the academic session 2025 to 2026. शैक्षणिक सत्र 2025 ते 2026 करिता उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे खालील रिक्त पदांकरिता. रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे. सिरियल नंबर 1, पोस्ट पदाचे नाव PRT प्रायमरी टीचर, सब्जेक्ट दिले आहे इंग्लिश, हिंदी, मराठी, EVS, मॅथ्स, कम्प्युटर. तर या ठिकाणी PRT प्रायमरी शिक्षकासाठी सब्जेक्ट दिले आहे विषय इंग्रजी, हिंदी, मराठी, एन्व्हायरमेंटल सायन्स, गणित आणि संगणक कम्प्युटर. क्वालिफिकेशन आहे PRT या शिक्षकाकरिता ग्रॅज्युएशन विथ BEd चालेल किंवा ग्रॅज्युएशन विथ DEd. त्यानंतर आहे सिरियल नंबर 2, पोस्ट पदाचे नाव TGT ट्रेन ग्रॅज्युएट टीचर, सब्जेक्ट दिले आहे इंग्लिश, हिंदी, मराठी, मॅथ्स, सायन्स, कम्प्युटर, सोशल स्टडीज. तर या ठिकाणी ट्रेन ग्रॅज्युएट टीचरकरिता शिकवण्यासाठी विषय दिले आहे इंग्रजी, हिंदी, मराठी, गणित, विज्ञान, संगणक आणि सोशल स्टडीज म्हणजे सामाजिक शास्त्रे. शैक्षणिक पात्रता आहे TGT शिक्षकाकरिता पोस्ट ग्रॅज्युएशन चालेल किंवा ग्रॅज्युएशन विथ MEd चालेल किंवा BEd चालेल किंवा DEd. त्यानंतर आहे सिरियल नंबर 3, पोस्ट किंवा डेसिग्नेशन पदाचे नाव स्पोर्ट्स टीचर, क्वालिफिकेशन आहे PTI फिजिकल ट्रेनिंग इन्स्ट्रक्टर, शैक्षणिक पात्रता BPEd चालेल किंवा MPEd. त्यानंतर आहे सिरियल नंबर 4, पोस्ट पदाचे नाव डान्स टीचर. त्यानंतर आहे सिरियल नंबर 6, पदाचे नाव आहे सिरियल नंबर 5, पदाचे नाव क्लर्क, क्वालिफिकेशन आहे एनी ग्रॅज्युएट, कोणत्याही शाखेतील पदवी चालेल किंवा पदवीधर चालेल. त्यानंतर आहे सिरियल नंबर 6, पोस्ट पदाचे नाव ॲडमिशन काउन्सेलर, ॲडमिशन समुपदेशक, क्वालिफिकेशन आहे कम्युनिकेशन स्किल्स, तर उत्तम संवाद साधण्याची कला ॲडमिशन काउन्सेलर या पदाकरिता या ठिकाणी लागणार आहे. एक्सपिरियन्स ऑल पोस्ट मिनिमम 2 to 3 इयर्स, तर सर्वच पदासाठी या ठिकाणी 2 ते 3 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. इन्फॉर्मेशन सूचना नोट, ॲबिलिटी टू कम्युनिकेट इन इंग्लिश इज इसेन्शियल, तर या ठिकाणी इंग्रजीमध्ये संवाद साधण्याची क्षमता उमेदवारांकडे असणे आवश्यक आहे. त्यानंतर कॉम्प्युटर लिटरसी इज ए मस्ट फॉर द कॅन्डिडेट्स मे अप्लाय विदिन 7 वर्किंग डेज फ्रॉम द डेट ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट ऑन, हा ईमेल ॲड्रेस दिला आहे डायरेक्टर. तर या ठिकाणी कॉम्प्युटर लिटरसी उमेदवारांकडे आवश्यकच आहे. त्याचबरोबर इच्छुक उमेदवार जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 7 दिवसाच्या वर्किंग डेजमध्ये आपले रिझ्यूम ईमेल करू शकतात डायरेक्टर. क्रमांक 5, माहेश्वरी शिक्षण प्रसारक मंडळ, शाळेचे नाव दिले आहे विद्यानिकेतन इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज दिग्रस. मित्रांनो, ही जाहिरात दिग्रस यवतमाळ जिल्ह्यातील आहे. सायन्स, आर्ट्स अँड कॉमर्स, इंग्लिश मीडियम ही शाळा आहे. राधानगरी बँक लेआउट, दिग्रस, डिस्ट्रिक्ट यवतमाळ, MS, महाराष्ट्र. इन्व्हाइट्स अप्लिकेशन फ्रॉम द एलिजिबल एक्सपिरियन्स अँड क्वालिफाईड कॅन्डिडेट्स हॅव्हिंग एक्सलंट सब्जेक्ट नॉलेज, फ्लुएंट इन स्पोकन इंग्लिश विथ द फायनेस्ट टीचिंग ॲबिलिटीज अँड कम्प्युटर लिटरसी. तर या ठिकाणी पात्र उमेदवारांकडून अनुभवी आणि गुणवत्ताधारक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. उमेदवारांकडे एक्सलंट सब्जेक्ट नॉलेज असायला पाहिजे, फ्लुएंट स्पोकन इंग्लिश, त्याचबरोबर फायनेस्ट टीचिंग ॲबिलिटीज असायला पाहिजे आणि कॉम्प्युटर लिटरसी, संगणकामध्ये प्रत्येक उमेदवार साक्षर असायला पाहिजे. रिक्वायरमेंट्स 2026-2027. तर या ठिकाणी पाहिजेत किंवा नेमणूक करण्यात येत आहे खालील रिक्त पदांकरिता. शैक्षणिक सत्र 2026 ते 27 करिता रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे. सिरियल नंबर, पोस्ट, क्वालिफिकेशन, नंबर ऑफ पोस्ट आणि एक्सपिरियन्स. रिक्त पदाचा तपशील सिरियल नंबर 1, पोस्ट, सब्जेक्ट दिले आहे खाली इंग्लिश, मराठी, हिंदी, SST. तर इंग्रजी, मराठी, हिंदी आणि सामाजिक शास्त्रे, सोशल स्टडीज शिकवण्याकरता पदभरती करण्यात येत आहे. शिक्षक नेमण्यात येत आहे. क्वालिफिकेशन MA BEd. नंबर ऑफ पोस्ट 1 each, प्रत्येक विषयाकरिता 1 जागा म्हणजेच 4 जागा भरण्यात येत आहे. एक्सपिरियन्स 3 इयर्स, 3 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. त्यानंतर सिरियल नंबर 2, पोस्ट किंवा डेसिग्नेशन, सब्जेक्ट दिले आहे मॅथ्स/सायन्स, गणित विज्ञान, शैक्षणिक पात्रता MSc BEd, मास्टर ऑफ सायन्स BEd. नंबर ऑफ पोस्ट 2 each, 2 विषय दिले आहे. 2 विषयाच्या 4 जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे. एक्सपिरियन्स 3 इयर्स. त्यानंतर आहे सिरियल नंबर 3, पोस्ट, स्पोर्ट्स म्युझिक ड्रॉइंग, क्वालिफिकेशन ॲज पर सब्जेक्ट स्पेशलायझेशन, सब्जेक्टनुसार सब्जेक्टच्या स्पेशलायझेशननुसार या ठिकाणी क्वालिफिकेशन उमेदवारांकडे असणे आवश्यक आहे. स्पोर्ट्स
ऑब्लिक म्युझिक ऑब्लिक ड्रॉइंग या पोस्टसाठी 1 इच प्रत्येक विषयाची एक जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे. एक्सपिरियन्स 3 इयर्स. त्यानंतर सिरियल नंबर 4 पोस्ट कॉम्प्युटर ऑब्लिक AI लॅब संगणक ऑब्लिक AI लॅब या पदाची भरती करण्यात येत आहे. क्वालिफिकेशन ॲज पर सब्जेक्ट स्पेशलायझेशन. नंबर ऑफ पोस्ट 1 इच प्रत्येक विषयाची एक जागा भरण्यात येत आहे. एक्सपिरियन्स 3 इयर्स. त्यानंतर सिरियल नंबर 5 पोस्ट प्री प्रायमरी शिक्षक नेमण्यात येत आहे. क्वालिफिकेशन मॉन्टेसरी सर्टिफिकेट. नंबर ऑफ पोस्ट एकूण 4 जागा भरण्यात येत आहे. एक्सपिरियन्स 3 इयर्स. इन्फॉर्मेशन सूचना इंटरेस्टेड कॅन्डिडेट्स टू मेल देअर रिझ्यूम ॲट हा जीमेल ॲड्रेस दिला आहे. ईमेल ॲड्रेस और व्हॉट्सअप नंबर दिला आहे 9834458178. तर इच्छुक उमेदवार आपला रिझ्यूम मेल करू शकतात दिलेल्या ईमेल ॲड्रेसवर किंवा व्हॉट्सअप क्रमांकावर सुद्धा आपला रिझ्यूम पाठवू शकतात. आणि त्यासाठी रिझ्यूम पाठवण्यासाठी ईमेल ॲड्रेस तसेच व्हॉट्सअप क्रमांक दिला आहे. शॉर्ट लिस्टेड कॅन्डिडेट्स विल बी इन्व्हायटेड फॉर ॲन इंटरव्ह्यू. तर या ठिकाणी शॉर्ट लिस्टेड कॅन्डिडेट मुलाखतीला बोलावण्यात येणार आहे. मुलाखतीची तारीख आहे 19 एप्रिल 2026. 19/4/2026 19 एप्रिल 2026ला मुलाखत घेतली जाणार आहे. मिस्टर नितीन राऊत चीफ ॲडमिनिस्ट्रेटर. नितीन राऊत सरांचा नंबर दिला आहे 9834458178. आणि त्यानंतर आहे मिस्टर निवृत्ती धोंडरे प्रिन्सिपल 99. त्यांचा संपर्क क्रमांक आहे प्रिन्सिपल सरांचा 9960486269. त्यानंतर आहे मिसेस पूनम धनुका ॲडमिन. त्यांचा संपर्क क्रमांक आहे 7875965507. तर ही होती मित्रांनो सविस्तर जाहिरात. या व्हिडिओमध्ये आपण एकूण 5 जाहिराती पाहिलेल्या आहेत. या 5ही जाहिराती आजच्या लोकमत वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्या आहेत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.